नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वीच्या मराठी विषयाचा अभ्यास करतो आहोत. मुलांनो, काही लोकांना रोज आपण दिवसभर काय केले ते लिहून ठेवायची सवय असते. त्याला दैनंदिनी लिहिणे असे म्हणतात. दैनंदिनीला इंग्रजीत डायरी असेही म्हणतात. यालाच मराठीत दुसरे नाव आहे रोजनिशी. आज आपण आपला 12वा धडा रोजनिशी शिकणार आहोत. मुलांनो, रोजनिशी लिहिल्याने माणसाला जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळते. रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरातील सर्व घडामोडींची नोंद आपण रोजनिशीमध्ये करत असतो. प्रस्तुत पाठ म्हणजेच रोजनिशी हा जो धडा आहे, हा धडा वैष्णवीने लिहिलेली 3 दिवसांची रोजनिशी आहे. रोजनिशी कशी लिहितात ते समजावे व तुम्हीसुद्धा अशी रोजनिशी लिहावी, हा या पाठाचा मुख्य हेतू आहे. वैष्णवीला एक नवीन छंद जडला आहे. ती नियमितपणे रोजनिशी लिहिते. तिने लिहिलेली 3 दिवसांची रोजनिशी वाचूया. मुलांनो, वैष्णवी नावाची एक लहान मुलगी आहे तुमच्यासारखीच, आणि तिला एक छंद जडलेला आहे. एक तिने स्वतःला सवय लावून घेतलेली आहे, ती म्हणजे रोजनिशी लिहिण्याची, डायरी लिहायची. दिवसभर आपण काय काय केलेलं आहे हे झोपण्यापूर्वी ती एका डायरीमध्ये लिहून ठेवते. आणि यामुळे तिला आपण दिवसभरात काय काय केलं हे तर कळतंच, त्याशिवाय काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी, त्या चुकांचं कारण शोधण्यासाठी या लिखाणाची तिला मदत होते. तिने 3 दिवसाची रोजनिशी लिहिलेली आहे. त्यात काय लिहिलेलं आहे ते आपण बघूया. पहिला दिवस आहे 14 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबर म्हटल्यानंतर मुलांनो, तुम्हाला सगळ्यांनाच आनंद होतो, कारण हा तुमचा दिवस आहे. 14 नोव्हेंबर हा दिवस आपण बालदिन म्हणून साजरा करतो. का बरं हा दिवस बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो? त्याचं कारण म्हणजे आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस या दिवशी असतो. मुलांनो, पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुलं खूप आवडत होती. लहान मुलांमध्ये ते रमत होते. तसंच लहान मुलांनासुद्धा पंडित नेहरू खूप आवडत होते, आणि म्हणूनच मुलांनी प्रेमाने त्यांना चाचा नेहरू असं म्हणायला सुरुवात केली. या चाचा नेहरूंचा वाढदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने वैष्णवीच्या शाळेमध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले. त्याचं वर्णन तिने इथे केलेलं आहे. या रोजनिशीमध्ये पहिलं वर्णन तिने काय केलेलं आहे ते आपण बघूया. आज आमच्या शाळेत बालदिन साजरा करण्यात आला. या निमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांची वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. शाळेतील मुलांनी पारंपरिक वेशभूषा धारण करून या स्पर्धेत भाग घेतला. विविध थोर पुरुषांची वेशभूषा धारण करून अनेक मुलांनी त्यांची प्रसिद्ध वचनं सादर केली. या स्पर्धेमध्ये मी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली. आता वैष्णवीच्या शाळेमध्ये 14 नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला. या निमित्तानं या बालदिनाचं औचित्य साधून शाळेमध्ये वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, कल्चरल प्रोग्राम घेण्यात आले. यामधला एक प्रोग्राम होता तो म्हणजे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन, वेशभूषा स्पर्धा. मुलांनी वेगवेगळे पारंपरिक वेशभूषा धारण केलेल्या होत्या. पारंपरिक म्हणजे ट्रेडिशनल वेशभूषा, ट्रेडिशनल ड्रेसअप केलेला होता. त्यामध्ये जे थोर नेते, समाजसुधारक, पुढारी, ज्या समाजसेविका होत्या त्यांच्या वेशभूषा मुलांनी केलेल्या होत्या आणि स्पर्धेत भाग घेतलेला होता.
या वेशभूषा धारण करून मुलांनी या थोर समाजसुधारकांनी, या थोर नेत्यांनी, या थोर पुरुषांनी आपल्याला कोणकोणते चांगले विचार दिलेले आहेत, आपल्या आयुष्याला कशा प्रकारे त्यांनी आपल्या विचारांची दिशा देऊन मार्गदर्शन केलेलं आहे, ते विचार, ते सुविचार त्यांनी सादर केलेले आहेत. यामध्येच वैष्णवीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केलेली होती. सावित्रीबाई फुले तुम्हाला ह्या चित्रामध्ये दिसत आहेत. उजव्या बाजूला त्यांचं चित्र आहे. या सावित्रीबाई फुले आपल्या स्त्री शिक्षणाच्या बाबतीत स्त्री शिक्षणाचा पाया घालणाऱ्या या क्रांतिज्योती, क्रांती करणाऱ्या, स्त्री शिक्षणात क्रांती करणाऱ्या अशा या सावित्रीबाई फुले होत्या. त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका असण्याचा मानसुद्धा मिळालेला आहे. त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या पत्नीला शिकवून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. ज्या काळामध्ये स्त्रियांनी शिकलं म्हणजे आपला जो समाज आहे तो समाज, त्यांना हे सगळं मान्य नव्हतं, स्त्री शिक्षण त्यांना मान्य नव्हतं. या समाजामध्ये मुलींना, स्त्रियांना शिकण्याची परवानगी नव्हती. अशा काळात सावित्रीबाईंनी मुलींना शिकण्यासाठी शाळा सुरू केली आणि त्या शाळेत जात असताना गावातली लोकं जी होती, गावातून जाताना गावातल्या लोकांनी त्यांच्या अंगावर शेणाचा, चिखलाचा, दगडांचा मारा केला. त्यांना असंख्य प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्रास दिलाही. पण तो सगळा त्रास यांनी स्त्री शिक्षणाच्या भोवती आपलं जीवन वाहिल्यामुळे तो सगळा त्रास त्यांनी सहन केला आणि स्त्री शिक्षणाचा जो त्यांनी वसा घेतलेला होता तो आयुष्यभर जपला. अशा ह्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले त्यांची वेशभूषा वैष्णवीने केलेली होती. आता पुढे तिने काय सांगितलेलं आहे तर या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर रमेश कोठावळे हे आलेले होते. आता आपण जेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेतो त्या स्पर्धांमध्ये चीफ गेस्ट बोलवतो, तसे डॉक्टर रमेश कोठावळे या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट होते आणि त्यांनी अध्यक्षीय भाषण केलेलं आहे. कार्यक्रम झाल्यानंतर जे चीफ गेस्ट असतात ते मुलांना त्यांच्या कार्यक्रमाबद्दल मत काय आहे ते सांगतात. तसं त्यांनी सांगितलं आणि सगळ्या मुलांना बालदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना खाऊ दिला. आता हा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर रमेश कोठावळे आलेले होते आणि त्यांनी बालदिनाच्या निमित्ताने सगळ्या मुलांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. कार्यक्रम संपताना शाळेतर्फे सगळ्या मुलांना खाऊसुद्धा दिला. हे तिने 14 नोव्हेंबरचं दिवसभराचा कार्यक्रम जो होता त्याचं वर्णन, त्याचं टिपण तिने लिहिलेलं आहे. आता पुढे दुसरा दिवस आहे 15 नोव्हेंबर. 15 नोव्हेंबरला त्यांनी काय केलं त्याचं टिपण लिहिताना वैष्णवी लिहिते की सगळ्याच विद्यार्थ्यांना सुगीचे दिवस बघायचे असल्याने श्री पाटील सर आम्हाला गाव शिवारात घेऊन गेले. मोत्यासारखी ज्वारी असलेली कणसं, तुरीच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा आणि कपाशीच्या बोंडांतून डोकावणारा पांढरा शुभ्र कापूस बघून मुलं आनंदी झाली. मुलांनो, वैष्णवीच्या शाळेमध्ये जी मुलं होती त्या सगळ्याच मुलांना, विद्यार्थ्यांना सुगीचे दिवस बघायचे होते. सुगीचे दिवस म्हणजे पीक जेव्हा तयार होण्याचा काळ असतो त्यावेळेला ते पीक खूप छान दिसतं, तरारून आलेलं असतं आणि आता त्याच्यामध्ये ते दाणे भरायला सुरुवात झालेली असते. तो पीक तयार होण्याचा काळ म्हणजे सुगीचे दिवस हे मुलांना प्रत्यक्ष बघायचे होते.
धान्य आपण बाजारामध्ये बघतो, पण ॲक्च्युअल ते शेतामध्ये कशाप्रकारे दिसतं हे मुलांना अनुभवायचं होतं, ते बघायचं होतं. आणि त्यासाठी त्यांच्या शाळेचे जे पाटील सर आहेत हे त्यांना गावात असलेल्या शेतामध्ये घेऊन गेले. गाव शिवारात म्हणजे गावात असलेल्या शेतात घेऊन गेले. तिथे मुलांनी काय काय बघितलं तर मोत्यासारखी ज्वारी असलेली कणसं बघितली. तुम्ही उजव्या बाजूला ही सगळी चित्र बघता आहात. त्यामध्ये त्या चित्राच्या डाव्या बाजूला ज्वारीचं कणीस दिसते, त्याला मोत्यासारखे दाणे आलेले आहेत. त्याचबरोबर उजव्या बाजूला तुरीच्या शेंगा दिसत आहेत. हिरव्या रंगाच्या ज्या दिसत आहेत, लांब लांब अशा ज्या दिसत आहेत त्या तुरीच्या शेंगा आहेत, ज्या आत्ता बाजारामध्ये आपल्याला अवेलेबल आहेत. हिरव्या शेंगा आपण बाजारात विकत घेतो आणि त्या उकडूनसुद्धा खातो. त्यात शेंगा सोलून त्याच्या दाण्यांची भाजीसुद्धा करतात. आणि हेच दाणे सुकल्यानंतर ते तुरीची डाळ म्हणून आपण वरण करण्यासाठी वापरतो. त्या तुरीच्या कच्च्या शेंगा त्या मुलाने तिथे अनुभवलेल्या आहेत. त्याचबरोबर भुईमुगाच्या शेंगा, भुईमुग म्हणजे शेंगदाणे इथे खाली तुम्हाला दिसत आहेत डाव्या हाताला कोपऱ्यात. या भुईमुगाच्या शेंगा आणि त्याच्यावरती जे आहेत त्या भुईमुगाच्या दाणे जे आहेत त्या दाणे असलेल्या पीक, भुईमुगाच्या शेंगा असलेलं पीक. आता भुईमुगाच्या शेंगा ज्या आहेत त्या जमिनीच्या खाली येतात. तुम्ही जर कापूस, तूर आणि ज्वारी बघितली तर त्या जमिनीच्या वरती आलेली पिकं आहेत. भुईमुगाच्या शेंगा ज्या आहेत त्या जमिनीच्या खाली असतात. बटाटे जमिनीच्या खाली येतात. कांदेसुद्धा जमिनीच्या खाली येतात, मुळांना लागलेले असतात. तशा हा भुईमुगाच्या शेंगा तुम्हाला इकडे दिसत आहेत. त्याचबरोबर उजव्या हाताला पांढरा शुभ्र कापूस तुम्हाला दिसतो. आता हे सगळं तरारलेलं पीक बघून मुलांना खूप आनंद झाला. या सगळ्याचा अनुभव या मुलांनी त्या शेतात जाऊन घेतलेला आहे. ॲक्च्युअल हे पीक कसं दिसतं हे त्यांनी शेतात जाऊन बघितलेलं आहे. त्याच्यामुळे सगळीच मुलं आनंदी झाली. पुढे काही बागा होत्या, फळबागा होत्या. त्या फळबागांमध्ये पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, बोरं ही सर्व झाडं फळांनी लदबदलेली होती. फळं खाण्याच्या तीव्र इच्छेनं मुलं बोरीच्या झाडाला दगड मारू लागली. दगडांच्या मारानं भरपूर बोरं खाली पडली. सगळ्यांनी पटपट बोरं गोळा करून त्यावर यथेच्छ ताव मारला. आंबट, गोड, तुरट अशा विविध चवींचा आस्वाद घेतला. आम्ही शिवारातून घरी आलो तरी माझ्या जिभेवर त्या बोरांची चव रेंगाळत होती. मुलांनो, इथे चित्रात तुम्हाला सगळी फळं दिसत आहेत. पेरू आहे तुमच्या या चित्रामध्ये डाव्या बाजूला पेरू दिसत आहेत. त्याच्या बाजूला आहे सीताफळ, त्याच्या बाजूला आहे बोरं, लाल रंगाची बोरं दिसत आहेत. तसंच त्या बोरांच्याच खालच्या बाजूला हिरव्या रंगाचं बोरांचं झाड दिसते. हिरवी बोरं आहेत त्या झाडावरती. त्याच्या डाव्या हाताला चिंच आहे, चिंचेची झाड आहे आणि त्याच्या डाव्या हाताला आवळ्याचं झाड आहे. ही सगळी फळझाडं जी आहेत ही फळझाडं या फळांनी लदबदलेली होती, लगडलेली होती. आणि ही फळझाडं बघून, ही फळांनी लगडलेली झाडं बघून मुलांना बोरं खाण्याची तीव्र इच्छा झाली. बोरं, ज्याला बेर असं सुद्धा म्हणतात, त्या बोरीच्या झाडांना मुलांनी भरपूर दगड मारली. दगडांच्या माऱ्यामुळे खूप बोरं खाली पडली. ती मुलांनी पटापट गोळा केली आणि त्यावर यथेच्छ ताव मारला. मी ती भरपेट खाल्ली, मनसोक्त ती बोरं खाल्ली. त्या बोरांची चव कशी होती तर आंबट, गोड आणि तुरट. तुम्हाला या वरच्या चित्रामध्ये उजव्या हाताला जे वरचं चित्र आहे त्याच्यामध्ये लाल रंगाची जी बोरं दिसत आहेत ती बोरं थोडीशी गोडसर असतात. पण त्याच्या खाली हिरव्या रंगाची जी बोरं दिसत आहेत ती बोरं थोडी तुरट आणि आंबट असतात. तर अशा वेगवेगळ्या चवीची ही बोरं, याचा आस्वाद या मुलांनी घेतलेला आहे. त्याचा आनंद, खाण्याचा आनंद मुलांनी घेतला. आणि संध्याकाळी मुलं शिवारातून घरी आली. शिवार म्हणजे शेतातून ही मुलं सगळी घरी आली.
घरी आल्यानंतरसुद्धा वैष्णवी म्हणते की माझ्या जिभेवर त्या बोरांची चव रेंगाळत होती. त्यांनी जी मनसोक्त बोरं खाल्लेली आहेत त्या बोरांची चव बराच वेळ वैष्णवीच्या जिभेवरती होती. खूप छान या मुलांनी सगळ्या शेताचा, या फळबागांचा आनंद लुटलेला आहे आणि त्याचं टिपण, त्याचं वर्णन वैष्णवीने या तिच्या 15 तारखेच्या दिवसभर केलेल्या घालवलेला जो वेळ आहे त्या रोजनिशीमध्ये, त्या डायरीमध्ये तिने केलेला आहे. मुलांनो, ही जी फळं आपण बघतो आहोत, या फळांबरोबरच त्याच्यात आणखीन वेगळ्या जातीची फळं, म्हणजे आवळ्यांमध्ये आणखीन वेगळ्या जाती आहेत, चिंचेमध्ये वेगळी जात आहे, बोरांमध्ये सुद्धा वेगळी जात आहे. ते आपण पुढच्या चित्रामध्ये बघूया. इथे बघा, डाव्या हाताला खाली मोठा आवळा तुम्हाला दिसतो. तो आपण जनरली लोणच्यासाठी किंवा मुरवण्यासाठी आवळ्याचा मुरांबा करतो, आवळा मुरवतो, आवळ्याच्या फोडी करतो. त्या करण्यासाठी ह्या मोठ्या आवळ्यांचा उपयोग होतो. त्याचबरोबर वरती हे छोटे आवळे, हे छोटे आवळेसुद्धा चवीला आंबट तुरट असतात, खायला खूप छान लागतात. त्याचबरोबर चिंच त्याच्या बाजूला आहे, ती चिंच, विलायती चिंच म्हणतात. ही गोल गोल असते. 8 आकडे, इंग्रजी 8 आकडा जो आहे तो 8 आकड्यासारखी ही एकाखाली एक आकडे ते वाढत जातात आणि गोल गोल होत जातात. आता ही वरच्या बाजूला चिंच जी आहे ती गुलाबीसर रंगाची आहे, लालसर रंगाची आहे. तर खालच्या बाजूची चिंच जी आहे ती पांढरी आहे. तुम्हाला झाडावरची चिंच ती वेगळी दाखवलेली आहे, ती चॉकलेटी रंगाची असते. जी चिंच आपण बिया काढून घरामध्ये त्याची साठवणूक करतो, आपण वेगवेगळ्या भाज्यांमध्ये, त्यानंतर सारामध्ये वगैरे त्या चिंचेचा वापर करतो. ही चिंच मात्र तशा प्रकारे साठवता येत नाही. खायलासुद्धा ही खूप छान असते. ती थोडी आंबट असते, ही थोडीशी तुरट आंबट अशी असते. त्याचबरोबर चिंचेच्या बाजूला आपण सीताफळ बघतो आहोत. सीताफळ सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्या खाली बोरं, या बोरांचे 3 प्रकार इकडे मी दाखवलेले आहेत. झाडावरची तुम्हाला जी मोठी बोरं दाखवली ती ते हिरव्या रंगामध्ये दिसत आहेत. त्याचबरोबर त्याच्यामध्ये थोडी वेगळी छोट्या जातीची बोरं आहेत. ही चॉकलेटी आणि हिरव्या रंगाची असतात, थोडीशी पिवळसर असतात. त्याचबरोबर त्याच्या पुढे ब्राऊन कलरची चॉकलेटी रंगाची, दुसरी थोडीशी काळपट रंगाची ही छोटी छोटी बोरं आहेत. याला मीठ लावून खाल्लं तर या बोरांची चव अगदी अप्रतिम असते. आता बोलतानासुद्धा किंवा ऐकतानासुद्धा तुमच्या जिभेवरती याची चव रेंगाळत असेल, खाल्ली असतील तर तुम्हाला त्याची चव नक्कीच माहिती आहे. हे सगळे पदार्थ बघून, हे सगळे फळं बघून आपल्या तोंडाला पाणी सुटतं. अशी फळं या सीझनमध्ये आपल्याला खायला मिळतात आणि त्याचा मनसोक्त आस्वाद या मुलांनी या गाव शिवारामध्ये गेल्यानंतर, त्या बागेमध्ये गेल्यानंतर, शेतामध्ये गेल्यानंतर घेतलेलं आहे. त्याचं टिपण वैष्णवीने 15 तारखेच्या त्या दिवसामध्ये काय काय केलं ते तिथे तिने लिहून ठेवलेलं आहे. अशा प्रकारचं टिपण तुम्हीसुद्धा दिवसभर काय काय केलं आहे त्याचं लिहून ठेवा. या पाठामध्ये, या भागामध्ये आपण जे 2 वैष्णवीच्या लिखाण बघितलेलं आहे, वैष्णवीने केलेलं लिखाण बघितलेलं आहे 2 दिवसांचं, त्यामध्ये कुठले शब्दार्थ आले ते इथे आपण बघूया. शब्दार्थ. पहिला शब्द आहे शाळा. शाळा म्हणजे विद्यालय. दुसरा आहे पारंपरिक, म्हणजे आजवर चालत आलेली पद्धत, त्याला आपण ट्रेडिशनल म्हणतो, ट्रेडिशन. तिसरा आहे थोर. थोर म्हणजे महान. चौथा आहे वचने. वचने म्हणजे सुविचार. 5वा आहे सुगीचे दिवस, म्हणजेच शेतामध्ये धान्य पिकण्याच्या हंगामाचे दिवस, जेव्हा शेतामध्ये धान्य तयार होत असतं ते दिवस. झाड. झाड म्हणजे वृक्ष. शिवार. शिवार म्हणजे शेत किंवा वावर. पुढे आहे लदबदलेली. लदबदलेली म्हणजे लगडलेली. पुढचा शब्द आहे यथेच्छ, म्हणजे इच्छेप्रमाणे, मनसोक्त. चव. चव म्हणजे स्वाद. गाव. गाव म्हणजे खेडे किंवा ग्राम. जीभ, याला दुसरा शब्द आहे रसना किंवा जिव्हा. नियमित. नियमित म्हणजे रोज किंवा दररोज.
घर, गृह किंवा सदन. मुलांनो, अशा प्रकारे आपण वैष्णवीने 2 दिवस काय केलं त्याचं टिपण, त्याचं वर्णन आपण या 2 पानांमध्ये बघितलेलं आहे. त्याच्या पुढच्या पानामध्ये तिने काय लिहिलेलं आहे, कशा प्रकारे तिने तिचा पुढचा दिवस घालवलेला आहे, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.